वीज मंडळाच्या हलगर्जीपणामुळे टोणगावच्या परदेशी परिवाराला जीवघेणा मनस्ताप. भडगाव तालुक्यातील टोणगावचे उपोषणकर्ते कुटुंब पोलीस स्टेशनला जाबजबाबाला. शेतातील घरात मुलीला झाला सर्पदंश. भडगाव येथील जुना पिंपळगाव बुद्रुक रस्त्यालगतच्या टोणगाव शिवारातील वस्तीत राहणाऱ्या परदेशी यांचे इतर कुटुंबांना घरगुती वीज मीटरसाठी वीज कनेक्शन मिळावे यासाठी वर्षभरापूर्वी अर्ज केला, परंतु कनेक्शन न मिळाल्याने या कुटुंबामार्फत भडगाव तहसील कार्यालयासमोर जुलै 15 रोजी सकाळी आमरण उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला होता. वीज वितरण कंपनीने या मागणीची दखल न घेतल्याने या कुटुंबातील सदस्यांनी आमरण उपोषण करण्याचा मार्ग अवलंबविला होता. या कुटुंबातील उपोषणकर्त्यांचे जाबजबाब घेण्याकरिता भडगाव पोलिसांनी राई बोलाविले होते. सर्व कुटुंबातील पुरुष व महिला पोलीस स्टेशनला होते. यावेळी त्यांचा पोलिसांनी जाबजबाब नोंदविला आहे. त्याचवेळी राई 8:15 वाजेच्या सुमारास सुनीता संजय परदेशी यांची मुलगी भावना संजय परदेशी वय 18 वर्ष या मुलीला घरात लाईट नसल्याने विंचू वा सर्पदंश झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच या परदेशी कुटुंबाने पोलीस स्टेशनमधून शेतात घराकडे धाव घेतली. या मुलीला भडगाव ग्रामीण रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले. या मुलीवर औषधोपचार सुरू होते. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय मुंडे यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी औषधोपचार केले. या शेतकरी कुटुंबावर मध्येच या घटनेचे संकट आल्याने या कुटुंबाची मोठी धावपळ उडाली. शेतात वीज मीटर मिळवून अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी मागणी करणाऱ्या कुटुंबांवर मुलीचा वेळीच औषधोपचार केल्याने तिची जीवघेणी घटना टळली आहे. त्यांचे शेतात घरगुती वापरासाठी मीटरची सुविधा असती तरीही घटना घडली नसती. यापूर्वीही परिवारातील सदस्यांना सर्प, विंचू, हिंस्र प्राण्यांमुळे जीवितास धोकेदायक घटना घडलेल्या आहेत. वीज वितरणने तात्काळ घरगुती वापरास मीटरचे कनेक्शन दिल्यास शेतात वीज सुविधेमुळे प्रकाशाची सुविधा मिळणार आहे. वीज वितरण कंपनीने तात्काळ दखल घ्यावी अशी अपेक्षा या शेतकरी कुटुंबाची आहे. सतीश पाटील, दिव्य महाराष्ट्र न्यूज, भडगाव.